तर वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे। शिवसैनिकांचं स्वप्न साकार होणार, दसरा मेळाव्याला राज उद्धव युतीची घोषणा होणार असं कळतंय। आताची महत्त्वाची बातमी, दसरा मेळाव्याचं निमित्त साधत कशा पद्धतीने ठाकरे बंधू सीमोल्लंघन करणार हे पाहावं लागणार आहे। शिवसैनिकांचं स्वप्न आहे गेल्या अनेक वर्षांपासून, ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित यावेत आणि अर्थातच त्याची मुहूर्तमेढ रोवली गेलेली होतीच। आता मात्र केवळ युतीच्या घोषणेची बाकी आहे। युतीची घोषणा झाल्यानंतर मात्र अर्थातच शिवसैनिकांमध्ये आणखीनच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळेल। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोतच, मात्र दुसरीकडे आपण बघतोय मनसैनिक आणि शिवसैनिक अशा पद्धतीनं जर एकत्र येत असतील आणि युतीची घोषणा होणार असेल तर त्याचा मोठा फायदा हा आगामी महापालिका निवडणुकांमध्ये होणार आहे। या संदर्भात संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। कारण चर्चा अशी आहे की राज ठाकरे सुद्धा आपल्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर चर्चा आहे ना, चांगली चर्चा आहे। यात व्यथित व्हावं असं काही नाही ना। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदानसुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल व तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू। आमचा काय संघाचा दसरा मेळावा नाही आहे की कमलताई गवईंचं नाव टाकून त्यांना बोलवलं, मग ह्यांना बोलवलं, मग काँग्रेसवाल्यांना बोलवलं, मग त्यांना बोलवलं। एक परंपरा आहे दसरा मेळाव्याला, त्या परंपरेचं पूर्ण पालन केलं जाईल। तर परंपरेचं पालन केलं जाईल असं म्हणतायत संजय राऊत, आणि त्याचबरोबरीनं तुमची जी इच्छा आहे त्या संदर्भात सुद्धा लवकर निर्णय घेतला जाईल असं म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं। देवेंद्र, खरंच दसरा मेळाव्याला सीमोल्लंघनासंदर्भात काही महत्त्वाची घोषणा ठाकरे बंधू करणार का? नक्कीच प्रज्ञा, आपण जसं म्हणताय तसं की दसरा शिवसेना ठाकरे गटाचा जो दसरा मेळावा पार पडणार आहे याकडे सगळ्याच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। कारण आपण बघितलेलं आहे की गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली आहे। दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आहे। राज ठाकरे मातोश्रीवरती गेलेले आहेत, तर उद्धव ठाकरे देखील शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। मात्र असं असलं तरी आगामी ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर दोघे राजकीय युती जाहीर करतील का अशा पद्धतीची देखील चर्चा आहे, आणि खास करून त्याच दृष्टीने दसरा मेळाव्याकडं पाहिलं जात आहे। संजय राऊत यांचं वक्तव्य देखील सूचक आहे। त्यामुळे आता आगामी काही दिवसामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते राजकीयदृष्ट्या एकत्र येतील का, आणि त्याच दृष्टीने दसरा मेळाव्यामध्ये काही घोषणा होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। संजय राऊत यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू तर एकत्र आलेले आहेत, विचारांचं आदानप्रदान देखील होतं आहे। त्यामुळे आता दसरा मेळाव्यामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। गेल्या काही दिवसापासून ही देखील चर्चा होती की शिवसेना ठाकरे गटाचा जो दसरा मेळावा आहे त्याला राज ठाकरे उपस्थित राहतील का, राज ठाकरे किंवा मनसेच्या पक्षाच्या वतीने तर राज ठाकरे उपस्थित नाही राहणार अशा पद्धतीची भूमिका होती। कारण दोन्ही पक्षाचे वेगवेगळे मेळावे असतात, मनसेचा गुढीपाडवा मेळावा असतो तर ठाकरे गटाचा दसरा मेळावा असतो। त्यामुळे त्यातच संजय राऊत यांचं हे वक्तव्य, त्यामुळे आता राजकीयदृष्ट्या देखील आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का आणि दसरा मेळाव्याला तशा पद्धतीची घोषणा होती का हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र।